आंदोलन केलेलं आहे आज तहसील कार्यालयात, काय मागण्या आहेत तुमच्या? सर्वप्रथम रेशन आमच्या हक्काचं आहे, ते कुणाच्या बापाचं नाही. आज आपण तहसील कार्यालयावर ठिय्या मांडलेला आहे, त्याचं एकमेव कारण असं की माझ्या जळगाव तालुक्यातील गोरगरीब जनता नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी, त्याचप्रमाणे 12 अंकी नंबर मिळवण्यासाठी, आणि जर रेशन कार्ड असेल ऑनलाईन झालं असेल तर त्यांना वेळेवर धान्य मिळत नाही, आणि जर वेळेवर धान्य मिळत असेल तर ते निकृष्ट दर्जाचं धान्य असतं. मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 नुसार, त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 नुसार जर कोणताही रेशन दुकानदार किंवा स्वस्त दुकानदार जर निकृष्ट दर्जाचं धान्य देत असेल किंवा वेळेवर देत नसेल किंवा उद्धटपणाने गरिबांशी वागणूक करत असेल तर तो संविधानिक मार्गाने तो गुन्हेगार ठरतो. हे कलम सांगतात 2013 आणि 1955. त्याचप्रमाणे आमचा या जळगाव ग्रामीणमधील जी विधवा महिला असेल, जो दिव्यांग बांधव असेल, जो भूमिहीन असेल, जो गरीब व्यक्ती असेल, रेशन कार्डासाठी इथे 100हून चक्रा मारतात, पण काही दडभद्री लाचखोर अधिकारी इथे या तहसील कार्यालयामध्ये उपस्थित आहे. मला त्यांना सांगायचंय, आमच्याकडे व्हिडिओ आहे, यांनी एक रेशन कार्ड बनवण्यासाठी 1500 ते 5000 रुपयापर्यंत मागणी केलेली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 नुसार हे गुन्हा ठरतो, आणि आमच्याकडे व्हिडिओ चित्रण आहे. आज आम्ही ते तहसीलदार मॅडमांना दाखवणार होतो की आपले अधिकारी 1500 रुपयापासून तर 5000 रुपयापर्यंत लाच मागतात, आणि यांना लाजा वाटायला पाहिजे. तुम्हाला या सरकारनं आमचा जो गरिबाचा टॅक्स आहे, आमची जी विधवा महिला असते, आमचा जो भूमिहीन शेतकरी असतो, आमचा जो दिव्यांग बांधव असतो, त्याच्या टॅक्सच्या माध्यमातून तुमचा लाखोचा पगार होतो. अरे तुम्हाला तो तुमचा लाखोचा पगार सुद्धा अपूर्ण पडतो. तुम्हाला आमच्या मायबाप जनतेचे 1500 रुपयावर तुमचा उदरनिर्वाह करतात. हे सर्व आम्हाला तहसीलदार मॅडमांना सांगायचं होतं, पण आज तहसीलदार मॅडम इथे उपस्थित नाही आहे. पण आमचे जे काही मागण्या आहेत, जे नवीन रेशन कार्ड असेल ते तात्काळ सुरू व्हायला पाहिजे, आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना 12 अंकी नंबर लगेच मिळायला पाहिजे, आणि ज्यांच्याकडे या दोघी गोष्टी असतील त्यांना सन्मानाने त्यांचं धान्य मिळायला पाहिजे, तेही चांगल्या प्रतीचं. आणि या तहसील कार्यालयामध्ये जो भ्रष्टाचार आणि जे दलाल माजलेले आहेत त्यांना तात्काळ तुम्ही थांबवलं पाहिजे. जर हे तुम्ही तात्काळ नाही थांबवलं तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असं मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. जय महाराष्ट्र. 3 वर्षापासून प्रकरण केलंय मी 20,000चं, पण अजून मिळालं नाही. माझ्या नवऱ्याला 3 वर्ष झालं मरायला, पण अजून त्यांनी काही केलेलं नाही. मग काय करायचंय तहसील कार्यालयामध्ये येऊन? नाही काय करायचं, कोणाला भेटायचं? इथं आलं का डायरेक्ट सांगतात आम्हाला माहिती नाही. मग कोणाजवळ जायचं आम्ही? तहसील मॅडमला भेटले नाही का तुम्ही? भेटले आम्ही, ते मॅडम म्हणतात तुम्ही बघा, तिथं आम्ही बघायला जायचं. आमच्याजवळ काय बघायला नाही, त्यांचं काम आहे का आमचं काम आहे ते? नाव काय आमचं सविता गणेश काकडे आमोदे. ओके.